हॅलो नमस्कार फ्रेंड्स, होमपीस चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर समोर जे तुम्ही बघत आहात ते आहे टिश्यू पेपर आर्ट। तर टिश्यू पेपर आर्टची मी हे नेम प्लेटच्या खाली वेलकम बोर्ड बनवलेला आहे। तुम्हाला हा बोर्ड कसा वाटतोय नक्की सांगा। तर सर्वात आधी मी तुम्हाला हे कसं बनवलं ते दाखवणार आहे। तर सर्वात आधी मी किचन टिश्यू पेपर घेतले, तुम्ही टॉयलेट टिश्यू पेपर किंवा दुसरे आपले हँड टिश्यू पेपरही घेऊ शकता। बेसिकली मला म्हणायचं असं आहे की कुठलाही टिश्यू पेपर तुम्ही घेऊ शकता आणि त्याला असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे। मग मी माझ्याकडे जो बोर्ड होता नेम प्लेट खाली जो मी लावलेला पहिला जो आर्ट केलेला तो काढला, त्याचं बॅक साईड प्लेन होतं। तर मी म्हटलं की कशाला वेस्ट करा ना दुसरा बोर्ड, तर मी त्याच्यावरतीच रिसायकल आर्ट करते। तर बॅक साईडला मी ब्लॅक कलरनी पहिला बॅकग्राऊंड पेंट करून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर त्याला थोड्या वेळ सुकू दिलेलं आहे आणि मग त्याच्यावरती वार्निश मारून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी पेन्सिलवरती मला जे हवे ते मी ड्रॉ करणार आहे। बेसिकली मी एकदम सिम्पल फ्लावर्सच काढणार आहे, कारण टिश्यू पेपर आर्ट जेवढं सिम्पल वाटतो तेवढं सिम्पल आहे नाही। तर त्याच्यासाठी बेसिकली एकदम सिम्पल डिझाईन ठेवावी। म्हणजे तुम्ही हार्ट काढू शकता, ढग काढू शकता, क्लाउड्स काढू शकता, तर फ्लावरही काढू शकता। एक हवे तर एक, दोन, तीन हवे तर हा बोर्ड बेसिकली मोठा होता म्हणून मी त्याच्यामध्ये 4 फुलं एवढा केलेलं आहे। तर एवढासा टिश्यू पेपर मला बस होणार आहे माझ्या त्या 4 फ्लावरला। हो, एवढासा बस होणार आहे। तुम्ही बघालच कसं मी करते। तर त्या भिजलेल्या टिश्यू पेपरमध्ये मी फेविकॉल थोडं मिक्स करून त्याला पहिलं एकजीव करून घेतलेलं आहे, कारण मला त्या कागदांमध्ये थोडंसं स्टिकीनेस आणायचं आहे, ताकी ते जेव्हा मी त्याला चिपकवायला जाईन तर ते चांगल्यापैकी चिपकला जाईल। मग मी त्याच्यातला एक्सेस वॉटर जे होता म्हणजे गमचा वॉटर त्याला मी निचडून घेतलेलं आहे आणि मग त्याला थोडंसं सुट्ट करून परत त्याच्यामध्ये फेविकॉल ॲड केले आणि मला जो हवा कलर मी त्याच्यामध्ये ॲड करून थोडा पेपर घेऊन त्याला कलरिंग करून चिपकवायला घेतले। तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे जर ट्विझर असेल तर तुम्ही ट्विझरनी पण करू शकता, तुमच्याकडे टूथपिक असेल तर टूथपिकनी पण करू शकता। माझ्याकडे हे मांडेला आर्टचे टूल्स होते तर मी त्याच्याने करते, जरा सोपे जातात करायला, म्हणजे पसरवायला टिश्यू पेपरला सोपे जातात। हे जेवढं तुम्हाला मी फास्ट मोडमध्ये दाखवते, जेवढं सिम्पल वाटते तेवढं ते सिम्पल आहे नाही, कारण ते गम लागते एकाला, आपल्या हाताला लागते, ते स्टिकला लागते, म्हणजे भरपूर गडबड होते ह्याच्यामध्ये। पण तरीही खूप टाईम प्रोसेस घेणारा हा आर्ट आहे, पण टर्नआउट एवढा छान होतं ना की तुम्ही बघितलं स्टार्टिंगला। तर आता माझे हे 4 फूल करून झालेले आहेत। मग मी त्याला बेसिकली ह्या ब्रशने ग्रीन कलरची ग्रास आणि त्याच्या लीव्स पेटल्स काढलेले आहेत। तुम्हाला हवे तर तुम्ही वेगळी डिझाईनही करू शकता। तर हे किती सुंदर वाटते झाल्यानंतर, तर माझी मेहनत काम आली। तर तुम्हाला हा आर्ट कसा वाटला तर नक्की सांगा। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।